नमस्कार भावांनो, आज माझ्या बॉलिवूड किडा 10 चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आमिर खानचा चित्रपट सितारे जमीन पर ह्या मूवीचा रिव्ह्यू बघणार आहोत. ह्या चित्रपटामध्ये आमिर खान, जेनेलिया हे कलाकार आहेत. हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे. प्रेक्षकांचं रक्त खवळण्यास भाग पाडणाऱ्या रोमांचक दृश्यांनी भरलेल्या, काही करून प्रेक्षकाच्या खिशातून पैसे काढून चित्रपट पाहण्यासाठी तयार करणाऱ्या आमिर खान म्हणजे मिस्टर परफेक्शन यांचा सितारे जमीन पर हा पिक्चर रिलीज झालेला आहे. आणि खूप काही ब्रेकनंतर, खूप वेळानंतर आमिर खानने सितारे जमीन पर या माध्यमातून कमबॅक केलेला आहे. आमिर खानने पुन्हा एकदा नेहमीपेक्षा वेगळा विषय घेऊन सामाजिक विषय घेतलेला आहे. यामध्ये नॉर्मल मुलांविषयी या चित्रपटामध्ये दाखवलेला आहे. चित्रपटाची कथा म्हणजे अनेकदा आपल्या आजूबाजूला असलेल्या विशेष लोकांनी चांगली वागणूक दिली जात नाही. आपल्यापेक्षा वेगळ्या असणाऱ्या व्यक्ती ह्या दुनियेत आहेत. तरी पण आजच्या काळातील ही अशीच एक दुर्मिळ गोष्ट आहे. आमिर खान एक कोच आहे, जो त्याला आयुष्यात कधीही भीतीचा सामना करावा लागणार नाही. कारण जेव्हा जेव्हा त्याच्यावर संकट येतं त्याच्यावर तो मात करतच असतो. त्याच्यामध्ये जेनेलिया डिसूजा ही त्याची बायको आहे आणि ह्याचबरोबर तो ह्या मूवीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याने ॲक्टिंग केलेली आहे. कसा आहे हा चित्रपट म्हणजे एक कलाकार म्हणून आमिर खानचं भावनिक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटाकडे नेहमीच झुकतं माप असल्यामुळे हा चित्रपटामध्ये आमिर खानने जबरदस्त ॲक्टिंग केलेली आहे. हा चित्रपट ऑटिझम स्पेक्ट्रम किंवा डाऊन सिंड्रोमबद्दल ज्ञान देण्याचा प्रयत्न करत नाही, तर त्याच्यापेक्षा वेगळा असलेल्या व्यक्तीशी कसा व्यवहार करायचा हे तो शिकवतो. या चित्रपटात केवळ भावना आणि नाट्यच नाही, तर त्यामध्ये विनोद हा अलीकडच्या काळात प्रदर्शित झालेल्या अनेक विनोदी चित्रपटापेक्षा खूप चांगला आहे. त्यातील संवादही दमदार आहे. ह्यातून एक चांगला संदेश भेटतो की ह्या चित्रपटामध्ये नॉर्मल लोकांशी आपण चांगल्या पद्धतीने वागावे व ते नॉर्मल लोक आपल्याला शिकवतात की आपण ह्या जगामध्ये, या दुनियेमध्ये काही करू शकतो आणि आनंदी राहू शकतो. हे यात मेसेज सांगितलेला आहे. जेव्हा कधी असा प्रसंग येतो किंवा कथा मंदावू लागल्या जाणं, तेव्हा एखादी विनोदी दृश्याने वातावरण बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमिर खानच्या अभिनय कौशल्य बरोबर कोणती शंका नाही, पण ह्यामध्ये आमिर खानने चांगलाच अभिनय केला आहे. सितारे जमीन परमध्ये त्यांचा अभिनय खास लक्षात राहील असाच आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत दिसणारे इतर कलाकारही चित्रपटात काम करणारे कलाकार नाहीत, ते वास्तविक जीवनातील विशेष लोक आहेत. त्यांना देशभरातून निवडलं गेलेलं आहे. आरुष दत्ता, गोपी कृष्णन, वेदांत शर्मा, नमन मिश्रा, ऋषी सहानी, ऋषभ जैन, आशिष पेंडसे, संवित देसाई, सिमरन मंगेशकर आणि आयुष भन्साली यांनी ज्या पद्धतीने भूमिका साकारल्या आहेत ते खरंच एकदम जबरदस्त आहेत. याशिवाय डॉली अहलुवालिया आणि ब्रिजेश काला यांच्या कलाकारांनी मन जिंकलेले आहे. सितारे जमीन पर या चित्रपटात काही कमकुवत बाजूसुद्धा आहेत. काही ठिकाणी या चित्रपटाच्या कथेचा वेग मंदावतो, तर काही ठिकाणी मूळ कथेपासून भरकटल्यासारखं वाटतं. गुलशनच्या आईच्या कथेतील ट्विस्ट आणि इतर काही छोट्या मोठ्या गोष्टी यात दाखवल्या नसल्या तरी चाललं असतं. पण जिथे या चित्रपटाची कमकुवत बाजू समोर येते, तिथे आमिरच्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेतो. चित्रपटात एक विशिष्ट मुलाची भूमिका साकारणारे कलाकार जेव्हा पडद्यावर येतात, तेव्हा तुमची नजर त्याच्यावर खिळून राहते. याचबरोबर या चित्रपटामध्ये आमिर खानची ॲक्टिंग तर सगळ्यात भारी आहेच आणि यात त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने रोल निभावलेला आहे. आणि ही मूव्ही तुम्ही चित्रपटगृहामध्ये जाऊन बघा, कारण ह्या मूव्हीमधून लोकांना एक चांगला संदेश भेटतो. आणि ह्या मूव्हीला तुम्ही
व्यवस्थितपणे थिएटरमध्ये जावा, फॅमिलीबरोबर बघा. ही मूव्ही चांगली आहे, फॅमिलीबरोबर बघू शकता. आणि आमिर खानने या चित्रपटामध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. तरी ही मूव्ही तुम्ही प्लीज थिएटरमध्ये जावा आणि बघा. आणि असेच चित्रपटाचे रिव्ह्यू बघण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. थँक्यू.